नाशिक. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. मार्च महिन्यापर्यंतचे प्रलंबित पेमेंट वेळेत मिळावे यासाठी प्रशिक्षणार्थींना हजेरी टॅब उपलब्ध करून द्यावेत. आधार बेस्ड हजेरीसाठी ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पर्याय शोधावा. या निवेदनावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील महाले, उपाध्यक्ष रोशनीताई पवार, सचिव भगवान आचारी यांच्यासह तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्ह्यातील विविध भागातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.